शिवरात्री व्रत करा यथाविधी, शिवरात्री व्रत करा यथाविधी, भावे पूजादी शिवलिंग, चुकले चुकले जन्माचे बंधन, पुनरागमन नाही तिने, एक बिल्लदळ चंदन अक्षता, पूजन तत्वता सोपे बहु, विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग, संत शांत श्रीमंत असणारे पैठण निवासी, जगाच्या बापाने ज्यांच्या घरी आणत होऊन पाणी भरलं असे असणारे नाथबाबा यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा शिवरात्रीचं महात्म्य सांगणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल या अभंगामध्ये नाथबाबांनी कशा प्रकारची भूमिका आपल्या समोर मांडलेली आहे. या अभंगामध्ये नाथबाबा सांगतात की शिवरात्री व्रत करा यथाविधी, शिवरात्री व्रत करा यथाविधी, भावे पूजादी शिवलिंग. काय सांगतात नाथबाबा की शिवरात्री व्रत करा यथाविधी, भावे पूजादी शिवलिंग. नाथबाबांनी सांगितलेलं आहे की शिवरात्री दिवशी तुम्ही यथाविधीने भगवान शंकराचं पूजन करा. मग यथाविधीने नेमकं भगवान शंकराचं पूजन कसं करायचं, तर शिवरात्री दिवशी आपण भगवान शंकराचा उपवास करायचा, अखंड भगवान शिवाचं नामस्मरण करायचं आणि यथाविधीने भगवान शंकराचं पूजन करायचं. दरवर्षी आपल्या या ठिकाणी कीर्तन झाल्यानंतर तर यथाविधीने भगवान शंकराचा अभिषेक होतच असतो. त्याप्रमाणेच यथाविधीने भगवान शंकराचं पूजन करायचं. शिवरात्री दिवशी प्रथमतः शिवलिंगाला पूजायचं असं नाथबाबा अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. शिवरात्री व्रत करा यथाविधी, भावे पूजादी शिवलिंग. मग आपण म्हणू की जर शिवरात्री दिवशी जर आपण शिवलिंगाचं पूजन केलं तर त्याचा फायदा आपल्याला काय. कारण कलियुगामध्ये मनुष्य जो काही कृती करतो त्यामध्ये काहीतरी स्वतःचं हित पाहतो, स्वतःचा स्वार्थ पाहतो. मग जर आपण शिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी यायचं आणि भगवान शंकराच्या शिवलिंगाचं पूजन करायचं तर मग त्याचा आपल्याला काहीतरी फायदा पाहिजेच ना. तर त्याचा सुद्धा फायदा आहे. नाथबाबा द्वितीय चरणात सांगतात चुकले चुकले जन्माचे बंधन, पुनरागमन नाही तिने. तुम्ही जर शिवलिंगाचं शिवरात्री दिवशी भुवनेश्वराची पूजा केली, महादेवाची पूजा केली ना, तर तुमच्या जन्ममरणाचा फेरा चुकतोय. जन्ममरणाचा फेरा म्हणजे काय, तर 84 लक्ष योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. हा जो आपल्याला मानवी देव मिळालेला आहे, हा 84 लक्ष योनी फिरून त्यानंतर आपल्याला हा मानवी नरदेह मिळालेला आहे. हा नरदेह आपल्याला मिळालाय पण आपल्याला कळालेला नाही. जर तो नरदेह कळून घ्यायचा असेल ना तर या ठिकाणी आपल्याला भगवान भुवनेश्वराच्या दरबारात यावं लागेल. या नरदेहानं आपण भगवान शिवाचं पूजन केलं पाहिजे, भगवान शिवाच्या शिवलिंगाचं यथाविधीने पूजन केलं पाहिजे. जर आपण यथाविधीने पूजन केलं ना तर आपला जन्म मरणाचा फेरा चुकतोय. नाथबाबा सांगतात चुकले चुकले जन्माचे बंधन, पुनरागमन नाही तिने. नाथबाबाने सांगितलेलं आहे की तुमचा जन्म मरणाचा फेरा चुकतोय. कशाचा फेरा चुकतोय मामा? जन्म मरणाचा फेरा चुकतोय. आणि एकदा जर आपला जन्म मरणाचा फेरा चुकला ना तर परत आपल्याला या ठिकाणी भटकायची गरज नाही, परत या ठिकाणी यायची गरजच नाही आपल्याला. आपण भगवान शंकराच्या शिवलिंगाची पूजा केली ना तर भगवान शंकर आपल्याला मोक्ष पदाची प्राप्ती करून देतात. चुकले चुकले जन्माचे बंधन, पुनरागमन नाही तिने. मग शिवलिंगाची पूजा केलीच पाहिजे, कारण त्याचा आपल्याला हित आहे, त्याचा फायदा आहे आपल्याला. आपला जन्म मरणाचा फेरा चुकतोय. मग या भगवान शिवाची पूजा तर आपल्याला करायची आहे. मग त्याच्याकरता आपल्याला खूप काही साहित्य लागतं का? खूप. नाथबाबा सांगतात की भगवान शिवाला पूजण्याकरता फक्त एक बेलाचं पाट, थोडासा चंदन आणि अक्षदा एवढंच आपल्याला लागतंय. जास्त काही हिरे माणिक मोती
पैसा पाणी याची काही भगवान शंकराला अपेक्षा नाही ना, याची भगवान शंकराला अपेक्षा नाही. फक्त एक बेलाचं पत्र, थोडस चंदन आणि अक्षता वाहा. एका बिल दळ चंदन अक्षता पूजन तत्पता सोपे बहु, एवढंच वाहा. तर प्रेमाच्या अंतकरणाने शुद्ध भावनेने वाहा. तो भगवान भुवनेश्वर तुमच्यावर प्रसन्न आहे. फक्त प्रेमाच्या निस्वार्थी भावनेने भगवान शंकराला वाहा. मग जर भगवान शंकराची पूजा केल्यानंतर आपल्याला फक्त जन्म मरणाचाच फेरा चुकतो का? तेवढाच फेरा चुकतो का? दुसरा त्याचा आपल्याला काही फायदा नाही का? तर आहे ना, शेवटच्या चरणामध्ये सांगतात, एका जनार्दनी पूजिता साचार इच्छिले हरिहर पूर्ण करीती. फक्त जन्म मरणाचा फेराच नाही, तर आपली जी इच्छा आहे ना, ती सुद्धा, आपली इच्छा सुद्धा भगवान शंकर पूर्ण करतो. एका जनार्दनी पूजिता साचार इच्छिले हरिहर पूर्ण करीती. आपली जी इच्छा आहे ती इच्छा सुद्धा भगवान परमात्मा पूर्ण करतो. पण त्याच्याकरता आपल्याला काय केलं पाहिजे? तर भगवान शिवाचं पूजन केलं पाहिजे. विठ्ठल शिवरात्री व्रत करा यथाविधी भावे पूजा दे शिवलिंग. आपल्या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ झालेला आहे. त्याच्यामुळे कीर्तन सुरू असताना या ठिकाणं कुणी या ठिकाणावर कुणी उठायचं नाही, गप्पा मारायच्या नाहीत. कारण कीर्तनकार आपलाच आहे आणि श्रोते सुद्धा आपलेच आहेत. त्याच्यामुळे आज घ्यायची गरज नाही. त्यामुळे ज्या ज्या वेळेस भजन होईल त्या त्या वेळेस सर्वांनी मुखाने टाळी आणि हाताने भजन करायचं. बरोबर आहे ना? नाही तर ज्या ज्या वेळेस भजन होईल, शिवरात्रीचा पर्व काळ आहे मामा, ज्या ज्या वेळेस भजन होईल त्या त्या वेळेस हाताने टाळी आणि मुखाने भजन करायचंय. विठ्ठल विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. ते म्हणजे असं, सालाबाद प्रमाणे सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र भुवनेश्वर देवस्थान विजयनगर दरवर्षीप्रमाणे आपला हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. वर्ष 10वे आणि 10व्या वर्षाची 6व्या दिवसाची सेवा ही माझ्यासारख्या पामर जीवाकडे आली. ही सेवा मला गावकऱ्यांनी दिली. तसेच हरिभक्त पारायण आमचे वडील हरिभक्त पारायण बाळनाथ महाराज दिसले. तसेच सर्व ग्रामस्थांच्या नियोजनातून सुंदर सुरू असलेला सप्ताह सर्वांना ही सेवा माझ्याकडे आली आणि सर्वांना आग्रहाने ही सेवा माझ्याकडे दिली. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. असंच प्रेम राहू द्या. आणि ज्यांच्यामुळे मी या ठिकाणी नारदाच्या गादीवर उभा राहण्याची मला संधी मिळाली ते आमचे गुरुवर्य परमपूज्य दत्तात्रय महाराज सुद्रेक पाटील, तसेच संत चरणराज रामायणाचार्य रवींद्रनाथ महाराज सुद्रेक पाटील यांच्या चरणी नतमस्तक होतो. या ठिकाणी अभंग नाथबाबांचा आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर नाथबाबांनी सांगितलेलं आहे कीर्तनाला आल्यानंतर काय ऐकावं आणि काय ऐकू नये याचा पाठपुरावा आपल्या परंपरेने आपल्याला घालून दिलेला आहे. याचा पाठपुरावा आपल्या परंपरेने आपल्याला घालून दिलाय. ज्यांचा अभंग आहे ते नाथबाबा, त्या नाथबाबांनी सांगितलेलं आहे की कीर्तनाला आल्यानंतर काय ऐकावं
आणि नारद मुनींनी सांगितलेलं आहे की कीर्तनाला आल्यानंतर काय ऐकू नये. नादबाबा सांगतात की कीर्तनाला आल्यानंतर भगवंताचं चरित्र ऐकावं. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे सज्जन वृंदे मनोभावे आदि वृंदावे जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची ऐसी कीर्तन मर्यादा हे संताच्या घरची. नादबाबा सांगतात की कीर्तनाला आल्यानंतर भगवंताचं चरित्र ऐकायचं. आणि नारद मुनी सांगतात की कीर्तनाला आल्यानंतर काय ऐकू नये. स्त्री धनम नास्तिकम चरितम न श्रवणीय. जी स्त्री साधनेला लागलेली आहे ना तिने पुरुषाचं चरित्र ऐकण्याचं माणूस ठेवू नये. आणि जो पुरुष साधनेला लागलेला आहे ना मामा, जो पुरुष साधनेला लागलेला आहे त्याला स्त्रीचं चरित्र ऐकण्याचं माणूस ठेवू नये. कुठल्या स्त्रीचं? जी स्त्री तुमचं आणि माझं जीवनात गतीला नेईल तिचं. कुठल्या पुरुषाचं? जो पुरुष तुमचं आणि माझं जीवनात गतीला नेईल त्याचं. अर्थात काहीही ऐकण्याचं माणूस तिथे तरी ठेवू नये. इथे जे ऐकण्याकरता आपण आलेलो आहोत सगुण चरित्रे परम पवित्रे, या ठिकाणी आपण भगवंताचं चरित्र ऐकण्याकरता आलेलो आहोत. विठ्ठल महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे. महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे. शिवरात्र ही प्रत्येक महिन्याला येत असते. शिवरात्र ही प्रत्येक महिन्याला येत असते. पण या सर्व शिवरात्रीचं एक राणीपद राजपद सिंहासनावर विराजमान केलेली शिवरात्री ही माझ्या भगवान शिवाची आहे. आणि आपण तिला शिवरात्री असं संबोधतो. सिंहासनावर विराजमान केलेली एक रात्री ती माझ्या भगवान शिवाची आहे. आणि त्या शिवरात्री दिवशी तर आपण अखंड भगवंताचा नाम जप आज केलेलाच आहे. आणि दरवर्षी सुद्धा आपण भगवंताचा अखंड शिवरात्री दिवशी नामस्मरण करत असतो. कीर्तन झाल्यानंतर अभिषेक सुद्धा असतो. म्हणजे आपण यथाविधीने भगवान शंकराची पूजा करत असतो. ज्याप्रमाणे नादबाबांनी सांगितले ना त्याप्रमाणे शिवरात्री व्रत करा यथाविधी भावे पूजादी शिवलिंग. अहो जे भगवान शंकर आहेत ना यांनी सर्व राज्याचा त्याग करून सर्वस्वाचा त्याग करून स्मशानामध्ये ज्यांनी आपलं वास्तव्य ठरवलं ते जोणी स्मशानी वास केला. सर्वस्वाचा त्याग करून ज्यांनी स्मशानामध्ये वास ठरवला स्मशानामध्ये वास केला असे असणारे भगवान शंकराचे भक्त आहेत आपण. अशा भगवान शंकराचे उपासक आहेत आपण. आणि या भुवनेश्वराच्या दरबारामध्ये शिवरात्रीच्या दिवशी असो किंवा वेगळ्या दिवशी असो, या सप्त्यामध्ये असो किंवा कधी पण या वर्षातल्या 365 दिवसामध्ये कधी भी तुम्ही या ठिकाणी सेवा करा. थोडस झाडा तेवढंच पुण्य आहे. सप्त्यामध्ये चटई गुंडाळा तेवढंच पुण्य आहे. पंतरवाळे उचला तेवढंच पुण्य आहे. पखवाद वाजवा तेवढंच पुण्य आहे. तेजस महाराजासारखं गायन करा तेवढंच पुण्य आहे. कीर्तन करा तेवढंच पुण्य आहे. पण तुमची सेवा कशी पाहिजे तर मनोभावाने प्रेमाने आपली सेवा पाहिजे. जर मनाने मोकळ्या मनाने जर तुमची सेवा असेल ना तर तो भगवान शंकर तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. त्याप्रमाणे सर्वजण आपण तर सेवा करतच असतो. आपण तर भगवान शिवाची सेवा केलेलीच आहे. पण या वारकरी संप्रदायाने सुद्धा भगवान शिवाची सेवा केलेली आहे. या वारकरी संप्रदायाने सुद्धा भगवान शिवाची सेवा केलेली आहे. कारण माझा भगवान भुवनेश्वराने महादेवानं गौरी शंकराने पंढरीची वारी केलेली आहे. काय केलेली आहे? पंढरीची वारी केलेली आहे मामा. पंढरीची वारी माझ्या भगवान परमात्म्याने भुवनेश्वराने केलेली आहे. ज्यावेळेस भगवान परमात्मा पंढरीला जातायत, अहो नंदी जात नाही पुढे चंद्रभागेतून. त्यावेळेस नंदी त्या चंद्रभागेच्या पुढे जात नाही. खूप गर्दी आहे पंढरपुरामध्ये. विठ्ठल विठ्ठल नामाचा घोष सुरू आहे. आणि त्या ठिकाणी माझा भगवान परमात्मा भुवनेश्वर नंदीवर बसून त्या ठिकाणी पंढरपुरात गेलेला आहे. पंढरपुरात गेलेला आहे. आणि नामदेव पायरीच्या दिशेने जाताना खूप गर्दी झालेली आहे. कसं तरी बळजबरीने भगवान शंकरांना नंदीला नामदेव पायरीच्या जवळपास नेलं.
पण आता नंदीला चालता येईना. आषाढी वारीचे दिवस आहेत, खूप गर्दी आहे, नंदीला चालता येईना. वारकऱ्याला त्रास होऊ लागला. पण भगवान महादेवानं सांगितलं, बाबा रे, वारकऱ्याला त्रास होऊ देऊ नको, तू थांब इथंच. आजही जर कोणी आपल्यातले गावकरी जर पंढरपूरला जात असतील किंवा गेलेले असतील तर तुमच्या निदर्शनात येईल. चंद्रभागेपासून वर जात असताना तुम्ही तर पंढरीची वारी करत असता. आपण त्या ठिकाणाहून चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर नामदेव पायरीकडे जाताना मुख्य जी कासार गल्लीमधली पोलीस चौकी आहे ना, त्या पोलीस चौकीच्या शेजारी एक मारुतीरायाचं मंदिर आहे ना. कोणी जर पंढरीला जात असेल, वारी करत असेल तर त्यांच्या लक्षात येईल, मुख्य जी चौकामधली पोलीस चौकी आहे त्या पोलीस चौकीच्या शेजारी एक मारुतीरायाचं मंदिर आहे. आणि त्या मारुतीरायाच्या मंदिरासमोर नंदी आहे, तो माझा भगवान शिवाचा आहे. त्या ठिकाणी भगवान कुणाच्या? मारुतीरायाच्या मंदिरासमोर नंदी आहे. कुणाच्या? पण मारुतीरायाच्या मंदिरासमोर नंदी नसतो, पण तो त्या ठिकाणी भगवान शंकरानं थांबवलेला नंदी आहे. भगवान भुवनेश्वरानं महादेवानं सांगितलं की बाबा, वारकऱ्याला त्रास होऊ देऊ नको, तू थांब इथंच. त्यावेळेस तो नंदी बाबा त्याच ठिकाणी थांबलेला आहे. अजून सुद्धा ती दगडाची मूर्ती, तो नंदी त्याच ठिकाणी तो नंदी आहे. अरे बायकोला तर या महादेवानं त्या ठिकाणी पंढरपुरामध्ये नेलंच नाही, बायकोला तर पंढरपुरामध्ये आणलंच नाही. बायकोला तिकडच पंढरीच्या रेल्वे स्टेशनकडे तिकडच थांबवलं. परत आई मला सांग, माऊलीनं बरोबर रन केलेलं आहे नारायणनं. चंद्र देते चंद्रिका, शंभू देते अंबिका. पण त्या ठिकाणी अंबिका वजा आहे मामा दादा, त्या ठिकाणी शंभुका अंबिका वजा आहे. त्या ठिकाणी फक्त शंभू आहे, अंबिका नाही. तर अंबिका तिकडे रेल्वे स्टेशन का पलीकडे. परत आई मला त्याच ठिकाणी महादेवानं सांगितलं की तू इथेच थांब. त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनच्या पलीकडे पार्वती माता आहे. त्या मारुतीरायाच्या मंदिरासमोर नंदी आहे. आता कोण राहिलं? गणपती बाप्पा. भगवान महादेव आणि गणपती बाप्पा नामदेव पायरीच्या दिशेने निघाले. नामदेव पायरी चढले आणि नामदेव पायरी चढल्यानंतर जे मुख्य महाद्वार आहे ना, त्या मुख्य महाद्वारामध्ये भगवान परमात्मा मुख्य महाद्वारामध्ये गेले. पण त्या ठिकाणी खूप गर्दी झाली, एवढी वारकऱ्याची गर्दी झाली आणि आपल्या गणपती बाप्पाचं देरी खूप मोठी. त्या ठिकाणी गणपती बाप्पाला अडचण व्हायला लागली. पण उजव्या बाजूला, डाव्या बाजूला जी जवळजी मळोजीची समाधी आहे ना, त्या जवळजी मळोजीच्या समाधीच्या बांधलेला सभामंडप आहे. त्या सभामंडपाच्या त्या ठिकाणी एक गणपतीरायाचं मंदिर आहे. जे जात असतील त्यांच्या लक्षात येईल. खाली उतरत असताना खूप गर्दी झाली. गणपतीरायांची डेअरी त्या ठिकाणी त्या गर्दीमध्ये आहे. मुख्य महाद्वार उलटून, सर्व महाद्वार उलटून आता भगवान महादेव पुढे गेले. गर्दी सावरत सावरत भगवान महादेव पंढरीरायाच्या समोर गेले. माझ्या पंढरीशी परमात्म्याला इतका आनंद झाला, त्या रुक्मिणी प्राण संजीवन परमात्म्याला एवढा आनंद झाला म्हणून महाराज, खूप आनंद झाला. त्या भगवान परमात्म्यानं विटेवरून खाली उडी मारली. महादेवाकडे भगवान परमात्मा पाहायला लागला. पांडुरंग परमात्मा, खूप आनंद झालेला आहे. अजून सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही जा आणि पहा की भगवान पांडुरंगरायाच्या टोपावर, डोक्यावर अजून सुद्धा महादेवाची पिंड आहे. त्रिशूळ डमरू घे एवढा आनंद झाला.
आणि या वारकरी संप्रदायाने भगवान महादेवाची भक्तीच केलेली आहे. कारण या वारकरी संप्रदायाचं मुळच त्या ठिकाणावर नाही, या ज्ञानाची गंगाच त्या ठिकाणावर नाही. ज्ञानोबरायांच्या हरिपाठामध्ये पहा तुम्ही, तेच भुवनेश्वर आणि तेच महादेव आणि त्यांचंच नाव आहे आदिनाथ. भगवान शंकराची सहस्त्र नामावली शिवनामावली पहा तुम्ही, त्यामध्ये 1000 नावे 1008 नावे भगवान शंकराची. पहा उघडून एकदा भगवान शंकराची सहस्त्र नामावली, तेच आदिनाथ आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, हे मूळ ज्ञान त्या ठिकाणाहून आहे. भगवान आदिनाथापासून भगवान महादेवापासून हे ज्ञान. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा भगवान महादेव भगवान आदिनाथ हे सगळ्यांचे गुरु आहेत. पण मुख्य शिष्य कोण आहे? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्रनाथ हे मुख्य शिष्य आहेत. भगवान महादेवाने मच्छिंद्रनाथाला ज्ञान दिलं. मच्छिंद्रनाथाने कुणाला ज्ञान दिलं? मच्छिंद्राने त्या गोरक्षाशी केला. मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाला दिलं. गोरक्षनाथाने ते ज्ञान कोणाला दिलं? गोरक्ष वळला गहिनी प्रती. गोरक्षांनी गहिनीनाथाला दिलं. गहिनीनाथाने ते ज्ञान कोणाला दिलं? निवृत्तीनाथाला दिलं. एक वेळेसचा प्रसंग आहे. हे चारी भावंड ज्ञानोबाराय, सोपान काका, निवृत्तीनाथ आणि मुक्ताबाई ब्रह्मगिरीच्या अरण्यामध्ये जंगलामध्ये फिरत असताना त्यांच्या पाठीमागे एक वाघ लागला. कोण लागला? वाघ लागला. वाघ लागला फक्त हे निमित्त आहे, कारण हा ज्ञानासाठी तिथपर्यंत पोहोचवायचा होता. त्या चारी भावंडांच्या मागे वाघ लागला. चारी दिशेला चारी भावंड पांगली. ज्ञानोबाराय उजवीकडे, सोपान काका डावीकडे, मुक्ताई उत्तरेकडे, निवृत्तीनाथ मध्ये गेले. आणि अजून सुद्धा त्या ठिकाणी जा तुम्ही, ब्रह्मगिरीला त्र्यंबकेश्वरला जा, त्या ठिकाणी गहिनीनाथाची त्या ठिकाणी अजून गुफा आहे, ज्यामध्ये निवृत्तीनाथाला ज्ञान दिलं ना, ती गुफा अजून सुद्धा त्याच ठिकाणी आहे. त्या ठिकाणी ज्ञान दिलं निवृत्तीनाथाला आणि निवृत्तीनाथाला ते ज्ञान ज्ञानोबारायांना दिलं आणि ज्ञानोबारायांना ते ज्ञान हरिपाठाच्या ज्ञानेश्वरीच्या पसायदानाच्या चांगदेव 62च्या रूपानं ते ज्ञान या जगतापर्यंत पोहोचवलं. विठ्ठल विठ्ठल. ते ज्ञान आहे, हे ज्ञान तेच आहे, पण या ज्ञानाचा मूळ पाया इथून आहे. या भगवान भुवनेश्वरापासून महादेवापासून हे ज्ञान. एवढं ज्ञान माझ्या महादेवाचं आहे, भुवनेश्वराचं आहे. मग आपलं काय हरकत आहे की भगवान भुवनेश्वराच्या दरबारामध्ये जर आपण थोडी सेवा केली, हातभार लावला, थोडं काम करू लागलो, सेवा करू लागलो. या ठिकाणी काम बोलायचं नाही, सेवा. या ठिकाणी जर आपण भगवान शंकराची भुवनेश्वराची थोडी सेवा केली ना, तर आपल्याला सुद्धा कुठे शिकायला जाण्याची गरज नाही दादा. आपोआप भगवान भुवनेश्वर तुम्हाला ज्ञान देईल. त्याच्यामुळे या ठिकाणी सुद्धा सेवा करत जा. आणि आज तर शिवरात्रीचा पर्व काळ आहे. आज भगवान शिवाचा शिवरात्रीचा पर्व काळ आहे. वर्षातून एक शिवरात्री येते. किती येते? वर्षातून एकच शिवरात्री येते आणि त्यामध्ये फक्त अर्धा तास पर्व काळ असतो. आणि त्या पर्व काळामध्ये आपण कीर्तन झाल्यानंतर अभिषेक करतच असतो. नाथबाबांनी सांगितलेलं आहे ना, शिवरात्री व्रत करा यथाविधी, भावे पूजादी शिवलिंग. नाथबाबा सांगतात की यथाविधीने भगवान शंकराचं शिवलिंगाचं पूजन करा. आणि कीर्तन या ठिकाणी भगवान शिवलिंगाचं, भगवान भुवनेश्वराचं अभिषेक करण्याकरता आपण या ठिकाणी सर्वजण थांबतच असतो. शिवरात्री व्रत करा यथाविधी, भावे पूजादी शिवलिंग. आणि नाथबाबांनी सुद्धा शिवरात्रीला काय करायचं सांगितलं? शिवरात्री व्रत करी Thank you.
महादेव शिवलिंग काय करायला सांगितलेलं आहे? शिवलिंगाला पूजायला सांगितलेलं आहे. आणि एका व्याधाची कथा तर आपल्या सर्वांना माहितच आहे. या शिवरात्रीच्या पर्व काळामध्ये एका व्याधाला सुद्धा आपल्या प्रसन्नतेप्रमाणे या देवतेच्या स्वभावाप्रमाणे आपल्या कृपेचं दान पदरात घालणारा हा भुवनेश्वर आहे. त्या व्यथाला सुद्धा प्रसन्नतेप्रमाणे आशीर्वाद देणारा तो भुवनेश्वर आहे, हा महादेव आहे. या व्याधाची कथा तर आपल्या सर्वांना माहितच आहे. त्या व्यथाने नकळत भगवान शंकराची, त्या व्यथाकडून नकळत भगवान शंकराची सेवा घडली. तर त्याचं काय चुकलं तेच नाथबाबा अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात. चुकले चुकले जगाचे बंधन, चुकले चुकले जगाचे बंधन, चुकले जगाचे बंधन, चुकले चुकले जगाचे बंधन, चुकले अरे आपण तर भगवान शंकराला पुजतोच, आपण तर भगवान शंकराला पुजतो. आपणच नाही तर या देवानं सुद्धा, सर्व देवता सुद्धा या पर्व काळामध्ये भगवान शंकराला पुजतात. या पर्व काळामध्येच काय, तुम्हाला लंकेचा दृष्टांत माहिती ना, रावणाचा. राम प्रभू त्या ठिकाणी लंकेमध्ये जात असताना, त्या ठिकाणी लंकेमध्ये जात असताना कोणाला पुजलेला आहे? भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, राम शिव, राम शिव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. कोणी पुजलेलं महादेवाला? या पर्व काळात नाही तर लंकेमध्ये जात असताना सुद्धा राम प्रभूनं त्याच ठिकाणी शिवलिंगाला पुजलेलं आहे. मग आपल्याला पुजायला काय हरकत आहे? पण आपण सर्व तर या ठिकाणी भगवान शंकराची पूजा करतच असतो. आपण सर्वजण भगवान शिवाची पूजा करत असतो आणि करायला पण पाहिजे, कारण पर्व काळ आहे. तुम्ही वेगळ्या वेळेमध्ये भगवान शंकराची पूजा केल्याचं पुण्य वेगळं आहे आणि या पर्व काळामध्ये पूजा केल्याचं पुण्य वेगळं आहे. या पर्व काळाचं खूप महत्व आहे. या पर्व काळामध्ये भगवान शंकर एवढाच अर्धा तास भगवान शंकर लहान होत असतात आणि त्या ठिकाणी स्वर्गातील इंद्रचंद्र यालेची पूजती, श्रुतीशास्त्र यालेची स्त्रविती, सर्वजण यालाच पुजतात. कधी पुजतात? पर्व काळामध्ये पुजतात. विठ्ठल विठ्ठल. आपण सर्व या ठिकाणी भगवान शंकराची पूजा करतच असतो. पण या ठिकाणी या भुवनेश्वराला कशाची अपेक्षा नाही मला बरोबर काका. या भुवनेश्वराला महादेवाला कशाचीच अपेक्षा नाही. फक्त तुमच्या भावाचा, देवभावाचा भुकेला फक्त तुमचा शुद्ध भाव या देवाला पाहिजे, दुसरं कशाची अपेक्षा नाही.
फक्त भावाचा भुकेलाय, मग तुम्ही त्याची कशी पण भक्ती करा. भगवान भुवनेश्वराला हे तेरे प्रेमाचा भुकेला, तेरे प्रेमाचा भुकेला, तेरे प्रेमाचा भुकेला, तेरे प्रेमाचा भुकेला, तेरा प्रेमाचा भुकेला, तेरा प्रेमाचा भुकेला, तेरा प्रेमाचा भुकेला, तेरा प्रेमाचा भुकेला. हाती दुसरा बेदेवा, 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 हाती दुसरा थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ दयाला. कशाचा भुकेलाय? कशाचा भुकेलाय? प्रेमाचा भुकेलाय. फक्त शुद्ध भावनेने तुम्ही एक बेलाचं पान व्हा, ते तुमच्यावर प्रसन्न आहे. भगवान भुवनेश्वर तुमच्यावर प्रसन्न आहे. फक्त भाव पाहिजे, शुद्ध भाव पाहिजे. एक वेळेचा प्रसंग आहे. कडप्पा नावाचा एक भिल्ल आहे. कडप्पा नावाचा एक भिल्ल आहे. शिकार करत असताना तो जंगलामध्ये फिरत होता. दिवसभर त्यानं शिकार पाहिली, पण त्याला काही शिकार मिळाली नाही. खूप फिरला, कंटाळला, आणि एक ठिकाणी त्याला एक महादेवाचं शिवालय दिसलं. भगवान महादेवाचं मंदिर दिसलं. तो कंटाळलेला कणप्पा त्या ठिकाणी त्या मंदिरामध्ये जाऊन बसला. थोड्या वेळ त्यानं त्या भगवान महादेवाचं रूप पाहिलं. मन खेचलं गेलं त्या महादेवाकडे. भिल्ल होता, शिकार करायचा, मांस खायचा, पण शुद्ध भाव होता म्हणून मन खेचलं गेलं त्या महादेवाकडे. आता त्याने ठरवलं की रोज या ठिकाणी यायचं आणि भगवान महादेवाची पूजा करायची. पण शेवट भिल्ल असतो, त्याला काय माहिती की कशी पूजा करतात. त्याला काही कशी पूजा कशी करायची त्याला माहित नव्हतं. त्याच मंदिरामध्ये एक ब्राह्मण सुद्धा पूजा करायचा. पण याला काय, ब्राह्मण भिल्ल होता, याला कशाचं काय कळतंय, कशाचा ब्राह्मण. पण शुद्ध भाव होता ना मनामध्ये. शुद्ध भाव असल्यामुळं त्यानं ठरवलं की आजपासून मी रोज त्या ठिकाणी भगवान महादेवाच्या मंदिरात जाईल आणि त्या ठिकाणी महादेवाची पूजा करेल. ठरवलं कल्पना, रोज जंगलामध्ये हिंडायचा. पण त्याला पूजेची वेळ सुद्धा माहित नव्हती. ज्या वेळेस त्याच्या मनाला येईल त्यावेळेस तो एका तलावापाशी जायचा. आपल्या मुखामध्ये पाण्याचा गुळणा घ्यायचा. थोडंसं पाणी आपल्या मुखामध्ये घ्यायचा. त्याला काय माहिती कसं पाणी वाहतात, कशाने भगवान शंकराचा जलाभिषेक करतात. आपल्या मुखामध्ये थोडंसं पाणी घ्यायचा. चालत चालत जंगलामध्ये थोडासा, ह्या झाडाचा थोडासा पाला, वाळलेला थोडासा पाला, थोडस सुकलेले फुल असो, कसे पण फुल असो. शेवट भिल्ल होता, त्याला काय माहिती काय पुजायचंय, काय व्हायचंय. चालत चालत कुठल्याही झाडाचा, बाबळीचा पाला असो, कशाचा पाला असो, कशाचे फुलं असो, वरबडायचा. या हातामध्ये थोडे फुलं घ्यायचा, थोडस मुखामध्ये पाणी घ्यायचा आणि शिकार केलेला हरणाची असो, कशाची सुद्धा शिकार केलेली असली ना, थोडासा एवढा मांसाचा गोळा घ्यायचा. शेवट भिल्लच, त्याला काय माहिती की कशाचा निवड दाखवतात आणि कशी पूजा करतात. थोडस फुल वाळलेले कसं पण पाला पाचोळा घ्यायचा. एका हातामध्ये पाला पाचोळा, एका हातामध्ये थोडस मांस. पण दादा शुद्ध भाव होता मनामध्ये. काय होतं? शुद्ध भाव होता. रोज त्या ठिकाणी जायचा. त्या ब्राह्मणाने पूजा केलेली असायची.
त्याला काय माहित काय करायचं, त्या ठिकाणी जायचा, जोड्या सकट पायानं त्या पिंडीवरची फुलं बाजूला सारायचा. शेवट भिल्लच. जोड्या सकट पायात चप्पल असताना सुद्धा पिंडीवर पाय ठेवायचा आणि आपल्या पायानं फुलं बाजूला सारायचा. कारण शुद्ध भाव होता. एका हातामध्ये मांस, एका हातामध्ये थोडीशी सुकलेली कशी पण फुलं, थोडीशी तो खाली नव्हता ठेवत फुलं. आपल्या जोड्या सकट पायानंच ते फुलं सारायचा. एका हाताने तो पाला विस्कटून द्यायचा. त्या भगवान शंकराच्या पिंडीवर फक्त प्रेमानं व्हायचा. तो पाला चौकडासा विस्कटून द्यायचा. थोडासा तो मांसाचा तोंडातली गोळी पिंडीवर टाकायचा आणि तो मांसाचा गोळा त्या ठिकाणी भगवान महादेवाला व्हायचा आणि नमस्कार करायचा, दंडवत घालायचा आणि रोज आपल्या शिकारी करता निघून जायचा. पण शुद्ध भाव होता बाबा, शुद्ध भाव होता. त्या गणप्पाचा शुद्ध भाव होता. रोज त्याचप्रमाणे तो गणप्पा यायचा. चालत असताना एका तळ्यातल्या मुखामध्ये पाणी घ्यायचा, एका हातामध्ये मांसाचा गोळा, एका हातामध्ये पालापाचोळा, त्या ठिकाणी जायचा आणि ते जोड्या सकट पायाने फुलं बाजूला सारायचा. परत तशीच पूजा करायचा. आता त्या ब्राह्मणाला चिंता लागू लागली की अशा प्रमाणे अशी पूजा भगवान शिवाची कोण करताय, अशी त्या ब्राह्मणाला चिंता लागू लागली. पण तो भिल्लच. शेवट कनप्पा होता, भिल्ल होता. तो रोजच्या प्रमाणे तो मांसाचा गोळा, पाणी आणि थोडासा पालापाचोळा घेऊन त्या ठिकाणी जायचा आणि त्या शिवलिंगावर अर्पण करायचा. पण एक दिवस त्या ब्राह्मणानं ठरवलं की कोण आहे हा, याला आपण आज पकडायचं, असं त्या ब्राह्मणाने ठरवलं. आता त्या ठिकाणी तो ब्राह्मण एका खिडकीतून डोकून पाहायला लागला आणि काय जाणत नाही हा महादेव, काय जाणत नाही हा भुवनेश्वर, सर्व काही कळतं त्याला. तो कणप्पा त्या ठिकाणी रोजच्या प्रमाणे थोडासा मांस, थोडासा पालापाचोळा आणि मुखामध्ये थोडस जल घेऊन त्या ठिकाणी आला. तो पंडित खिडकीतून पाहतोय. पण महादेवानं सुद्धा ठरवलं, भुवनेश्वरानं सुद्धा ठरवलं की आज या कणप्पाची परीक्षा घ्यायची. शुद्ध भाव याचा सुद्धा आपण याची परीक्षा घ्यायची. कणप्पा त्या ठिकाणी मंदिरात आला. रोजच्या प्रमाणे भगवान भुवनेश्वराची पूजा करणार, महादेवाची पूजा करणार. तेवढ्यात त्यानं पाहिलं की भगवान महादेवाच्या डाव्या डोळ्यामधून रक्ताचा पूर वाहतोय, लोंढा वाहतोय रक्ताचा. त्या कणप्पाला पाहिलं. शुद्ध भाव होता. अंतकरण दाटून आलं. रडायला लागला तो कणप्पा. त्यानं ते विचित्र दृश्य पाहिलं. रक्त वाहतय खाली. गणप्पाला कुठलाही विचार न करता, शुद्ध भाव होता कणप्पाचा. भिल्ल असून सुद्धा शुद्ध भाव होता. कुठलाही विचार न करता आपल्या शिकारीचा बाण घेतला, मांसाचा गोळा या ठिकाणी टेकवला आणि एका हातानं आपला डोळा काढला आणि त्या शिवलिंगाला बसवला. शुद्ध भाव होता दादा, शुद्ध भाव होता. एका डोळ्यातून त्याच्या रक्त व्हायला लागलं, वेदना होत आहे. पण शुद्ध भाव आहे भगवंताविषयी. शुद्ध भाव असल्यामुळं त्यानं पाहिलं की आता भगवंताचा उजवा डोळा नीट झाला. पण अजून परीक्षा पूर्ण झालेली नव्हती. आता भगवान महादेवाच्या दुसऱ्या डोळ्यामधून रक्त व्हायला लागलं. खूप वाईट वाटलं कणप्पाला. खूप अंतकरण भरून आलं. हुंदके देऊ देऊ तो कणप्पा रडायला लागला. आता कणप्पानं ठरवलं की उजवाही डोळा काढायचा आणि भगवंताला अर्पण करायचा. ठरवलेलं आहे, पण करायचं कसं? एका हातामध्ये मांस फुलं आहेत, एका हातानं डोळा काढणार आहे. हातातला प्रसाद आणि फुलं कशी खाली ठेवावी? खाली ठेवायची नाहीत. कणप्पानं बाण घेतला, थोडासा विचार केला आणि ज्या ठिकाणी रक्त वाहतंय त्या ठिकाणी उजव्या पायाचा अंगठा त्या भगवान महादेवाच्या डोळ्यावर ठेवला. जोड्या सकट पायाने उजव्या पायाचा अंगठा महादेवाच्या एका डोळ्यावर ठेवला. उजव्या हाताने डोळा काढला आणि तो सुद्धा डोळा भगवान महादेवाला अर्पण केला. कारण शुद्ध भाव होता. भगवान महादेवाला राहिलं नाही, प्रगट झाला आणि दर्शन दिलं. विठ्ठल विठ्ठल. त्या गणपतीची भक्ती पाहून भगवान महादेव प्रसन्न झाले आणि त्याचा सुद्धा जन्म मरणाचा फेरा चुकवला. अहो काही लागत नाही महादेवाला. कशाचीच अपेक्षा नाही तुमची. धन नाही तुमची, गाडी नाही, बंगला नाही, कशाचीच अपेक्षा नाही.
फक्त शुद्ध भावानं एक बेलाचं पान, थोडस चंदन आणि अक्षता, तुमच्या भक्तिभावानं काही पण व्हा. तुम्ही जर एखाद्या आंब्याचं पान सुद्धा वाहिलं ना, फक्त शुद्ध भाव पाहिजे. आंब्याचं पान सुद्धा भगवान महादेव बेलाचं पान म्हणून स्वीकार करेल. फक्त शुद्ध भाव पाहिजे. काय काय लागतं भगवान शिवाच्या पूजा करता तेच नाथ बाबा अभंग चतुर्थी चरणात सांगतो. एक बिल्वादळा चंदनाक्षदा, एक बिल्वादळा चंदनाक्षदा, एक बिल्वादळा चंदनाक्षदा, एक तेजस महाराजाचा. आम्हाला कैलास पवार नाही, आम्हाला मोठ्या गायकाची अपेक्षा नाही, आम्हाला तेजस महाराजच मोठे गायक म्हणून आम्हाला भेटलेले. एकदा दोघांच्या सुद्धा गायनासाठी सर्वांना टाळ्या वाजवा. अहो काय गोड आवाज आहे. एवढ्याशा लहान वयामध्ये एवढं त्याच्याकरता खूप अभ्यास करावा लागतो. आता अर्जुन महाराज आमच्या आळंदीला राहतात. त्यांना माहितीये की किती रियाज करावा लागतो, किती गारठ्याचा उठून पकवास वाजवावा लागतो. त्या आळंदीच्या घाटावर गार वारा सुटलेला असतो. खूप गोड पकवास वादक आहेत. आमचे आदिनाथ महाराज सुद्धा आमचे गुरुबंधू आहेत. आम्ही सर्वजण एकाच ठिकाणी शिकायला होतो. असंच त्यांनी कायम साथ संगत राहू द्यावी. विठ्ठल अहो काय करता या संसाराकरता? या संसाराचा उपयोग नाही. एकदा या महादेवासाठी भुवनेश्वरासाठी करून पहा. तुमचं जन्म मरण हा भुवनेश्वर चुकवतोय. अहो काही नाही या संसारामध्ये. काय गाडी, काय बंगला, सगळ्या दुःखामुळे.
आपण वर्षभर कष्ट कशासाठी करतो आदित्य महाराज? संसारासाठी झटतो ना वर्षभर. अहो फक्त एक दिवस या महादेवासाठी झटून पहा, तुमच्या सर्व इच्छा हा महादेवच पूर्ण करतो, हा भुवनेश्वरच पूर्ण करतो. फक्त एकदा या महादेवासाठी करून तर पहा. अहो भोळा म्हणून काय झालं? सगळ्यात लवकर प्रसन्न होणारी देवता म्हणजे भगवान शंकर आहे. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. सगळ्यात लवकर प्रसन्न होणारी देवता म्हणजे भगवान भुवनेश्वर आहे. विठ्ठल किती बोळा महादेव, अहो किती बोळा भुवनेश्वर. दान जर द्यायला लागला ना, आशीर्वाद जर द्यायला लागला ना, तर हा पाहत नाही की हा मनुष्य आहे, की हा जनावर आहे, की हा राक्षस आहे, असा कुठलाही विचार करत नाही हा महादेव. फक्त शुद्ध भाव पाहतो. अहो फक्त शुद्ध भाव पाहतो. भस्मासूर तर सर्वांनाच माहित असेल. कोरोनाचा काळ होता. रोज भस्मासूर त्या ठिकाणी कैलासावर रोज भस्म महादेवाला, रोज तो भस्मासूर रोज त्या ठिकाणी ताजं भस्म सकाळ सकाळी घ्यायचा आणि भगवान महादेवाला द्यायचा. ही कथा भाग सर्वांना माहित आहे. भस्मासुराचं काय काम होतं नाना? रोज भगवान शंकराला ताजं भस्म द्यायचं. काय करायचं? ताजं भस्म द्यायचं. रोजच्या प्रमाणे तो भस्मासूर रोज ताजं भस्म. त्यातली त्याच्यात कोरोना होता. 2 वर्ष तर टेन्शनच नाही. भस्म सगळं भस्म. पहिली लाट आली खूप भस्म, दुसरी लाट आली खूप भस्म. आता माहित झालं की दुसरी लाट येणार आहे, पण लाट काही आली नाही. आता भस्म जायचं थांबलं. त्या ठिकाणी भस्मासुराला चिंता पडू लागली की आता कुठून भस्म न्यायचं, ताजं भस्म कुठून न्यायचं. भस्मासूर चिंताग्रस्त झाला आणि एक दिवस त्यानं भगवान महादेवाच्या कानावर घातलं की देवा भस्मच मिळत नाही. भगवान महादेव ही बोलू लागले की का भस्म आणत नाही? भस्मासुरानं सांगितलं की देवा 2 वर्ष मज्जा होती, पण आता काही भस्मच मिळत नाही, ताजं भस्मच मिळत. मी जर एखाद्याच्या डोक्यावर हात ठेवला ना तर त्याचा भस्म होईल. आता भस्मासूर फिरायला लागले. सकाळी भस्मासूर 4लाच उठायचा. इथून इतकं हिंडला, गडला की डोक्यावर हात ठेवायचा, लगेच भस्म घ्यायचा, ताजं भस्म महादेवाला द्यायचा. रोजचा असा प्रकार सुरू झाला. 1 महिना झाला. आवाज आलाच करू नका. रोजचा प्रकार सुरू झाला. 1 महिने झाले, 2 महिने झाले. रोज तो भस्मासूर ताजं भस्म महादेवाला द्यायला लागला. पण आपले नारद मुनी एक दिवस त्या भस्मासुराला भेटले आणि भस्मासुराला सांगितलं की काय वेळ आहेस तू? अरे काय वेळ आहेस? रोज त्या ठिकाणी त्या महादेवासाठी काम करतोस, रोज ताजं भस्म देतोस, 4लाच उठतो, सकाळच्या पूजेला लगेच महादेवाला भस्म नेऊन देतो. अरे रोजचं काम आहे, तुला कंटाळा नाही का येत? मी तुला एक युक्ती सांगतो, ऐक. तू रोज दुसऱ्याच्या डोक्यावर हात ठेवतो, एक दिवस महादेवाच्या डोक्यावर ठेव. कुणाच्या? महादेवाच्या. हे नारद मुनीने सांगितलेला उपाय भस्मासुराला पटला. आता नारद मुनीने सांगितलेलं कुणाला पटत नाही. पटला उपाय भस्मासुराला. भस्मासुरानं ठरवलं की आता काही काम करायचं नाही, आता महादेवाचंच काम करायचं. भस्मासुरानं ठरवलं. सकाळी महादेवानं पाहिलं की भस्मासूर तर आपल्याकडेच येतोय आणि हातात त्या भस्माचा कटोराही नाही, भस्मही नाही आणला. नेमकं काय विचार आहे भगवान महादेवाला कळालं. त्या ठिकाणाहून भगवान महादेवाला कळालं की भस्मासुराच्या डोक्यामध्ये दुर्बुद्धी आलेली आहे. भगवान महादेव त्या ठिकाणाहून उठले आणि पुढे पळायला लागले. भगवान महादेव पुढे, भस्मासूर मागे, भगवान महादेव पुढे, भस्मासूर मागे. खूप फिरले महादेव, खूप पळाले, पण त्या ठिकाणी
विष्णू परमात्म्याला कळालं. विष्णू परमात्म्याला मोहिनीचं रूप धारण केलं आणि त्या ठिकाणी त्या भस्मासुराच्या समोर प्रगट झाले. भस्मासुरानं पाहिलं की एवढी सुंदर बाई, एवढी सुंदर स्त्री, जाऊ द्या महादेव तर आपल्याला नंतर मिळतील, महादेव नंतर मिळतील, पण एवढी सुंदर नारी, एवढी सुंदर स्त्री काही परत मिळणार नाही. भस्मासुर अशी पण त्याच्या डोक्यामध्ये दुर्बुद्धीच होती. त्याच्यामुळे जाग्यावर त्या ठिकाणी मोहिनीपाशी थांबला. पण मोहिनीनं सांगितलं, भगवान विष्णूनं सांगितलं की जवळ येऊ नको, जवळ येऊ नको. यानं सांगितलं की माझं मन तुझ्याकडे आकर्षित झालेलं आहे. पण भगवान विष्णूनं त्या मोहिनीनं भस्मासुराला सांगितलं की मी ज्याप्रमाणे नृत्य करतोय ना त्याप्रमाणे तू नृत्य कर. तसा जर नृत्य केलास ना तर मी तुझी पत्नी होईल. सुरू झाला नृत्य. भगवान विष्णू नाचायला लागले, मोहिनी नाचायला लागली, त्याप्रमाणे भस्मासुरही नाचायला लागला. मोहिनी भगवान विष्णू कमरावर हात ठेवायचे, भस्मासुरही कमरावर हात ठेवायचा. भगवान विष्णू उड्या मारायचे, भस्मासुरही उड्या मारायचा. असं नृत्य जोराजोरानं नृत्य सुरू झाला. जोरजोरात नृत्य सुरू झाला आणि नाचता 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 भगवान विष्णूने डोक्यावर हात ठेवला आणि त्या दुर्बुद्धी आलेली त्या भस्मासुरानं सुद्धा डोक्यावर हात ठेवला आणि जळून राख झाला. पण याचं तात्पर्य असं आहे की भगवान महादेव पाहत नाही की हा दुर्जन आहे की हा चांगला आहे, असा काही विचार करत नाही. तो राक्षस असला काय आणि मनुष्य असला काय, देव असला काय, सर्वांकडे भगवान महादेव एक सारखा न्याय देतात. कारण कोण आहेत महादेव? विश्वाचे नाथ आहेत महादेव. तुम्ही विश्वनाथ दिनरंक मिळानाथ, या विश्वाचे नाथ भगवान महादेव आहेत. पण कशाचीच अपेक्षा नाही महादेवाला, फक्त शुद्ध भाव. विठ्ठल विठ्ठल कशाची अपेक्षा आहे? फक्त शुद्ध भाव पाहिजे महादेवाला. दुसरं कशाचीच अपेक्षा या महादेवाला नाही. कुठल्याच परमात्म्याला कशाचीच अपेक्षा नाही, फक्त शुद्ध भाव पाहिजे दादा. शुद्ध भाव असला ना तर भगवान परमात्मा तुमची केलेली कृती स्वीकार करते, तुमची कृती स्वीकार करतो आणि तुम्हाला त्याचं फळ देतो. ऐका, महाभारतामधला दृष्टांत आहे. भगवान त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण बसलेले आहेत. भगवान श्रीकृष्ण पुढे आणि अर्जुनाच्या हातामध्ये विणा घेतला. अर्जुनाने विणा घेतला. खूप सुंदर गोड आवाज होता अर्जुनाचा. अर्जुनानं विणाचे तार झंकार दिला. सुंदर गायन करायला लागले अर्जुन. सर्व पक्षी प्राणी त्या गायनाकडे आकर्षित झाले. सुंदर गायन सुरू झालं. सर्व देवता गणते नृत्य पाहिला, ते गाणं पाहिलं, त्या ठिकाणी आलं. सर्वजण त्या ठिकाणी ते गाणं पाहतात, त्या अर्जुनाचा आवाज पाहतात. हे सर्वजण पाहतात. पण हे भीमदादा पण पाहत होते. कोण पाहत होतं मामा? भीमदादाने सुद्धा पाहिलं. पण भीमदादाला वाटलं की आपण पाचे पांडव, पण सगळ्यात प्रिय श्रीकृष्णाचं कोण आहे? कोण आहे? अर्जुन महाराज. अर्जुन सगळ्यात प्रिय कोण आहे? अर्जुन आहे. मग भीमाला इच्छा झाली की आपण सुद्धा भगवान परमात्म्याचं प्रिय व्हायला पाहिजे, आपण सुद्धा गायन शिकायला पाहिजे. भीमदादाने ठरवलं. त्या ठिकाणी गायनाचा कार्यक्रम संपला. भीमदादाने ती विणा उचलली. जेवण बिवण सर्वांना केलं. कार्यक्रमाचे सर्वजण पांगले, देवतागण गेले, सर्वजण पांगले. भीमदादाने एकांतामध्ये ती विणा उचलली आणि विणा घेऊन अरण्याकडे गेले. खूप दूर गेले भीमदादा, खूप दूर गेले. खूप दूर गेल्यानंतर त्या अरण्यामध्ये एक शिवालय होतं, भगवान महादेवाचं मंदिर होतं. भीमदादा त्या मंदिरामध्ये गेले आणि मोठमोठ्याने गायन करायला लागले. स्वर लावायचे, सारे गम पद निसा, असा वेगवेगळा स्वर लावायचे, वेगवेगळे गाणे म्हणायचे. पण भीमदादाचा आवाज काही एवढा सुंदर नव्हता. भीमदादाने पण ठरवलेलं होतं की आपण सुद्धा भगवान श्रीकृष्णाचं प्रिय व्हायचं. कुणाचं प्रिय व्हायचं?
भगवान श्रीकृष्णाचं प्रिय व्हायचं, आणि जर प्रिय व्हायचं असेल तर त्याच्याकरता आपल्याला गायन शिकावं लागेल. भीमदादा रोज त्या ठिकाणी जायचे, सकाळी जेवण करायचे, लगेच विणा उचलायचे आणि अरण्यामध्ये जायचे आणि आपला रोज प्रमाणे गायन शिकायचा प्रयत्न करायचे. भीमदादाला लाज वाटत होती की कोणी जर आपल्याला पाहिलं तर आपल्याला काही वेडवाकडे बोलतील, आवाज नाही म्हणून कोणी नावं ठेवेल, असं भीमदादाच्या मनात शंका होती. पण काय लागतंय या देवाला, काय लागतंय? फक्त शुद्ध भाव असला ना, सर्व सहन करतो भक्ताचं. भीमदादा रोज त्या ठिकाणी, पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, रोज भीमदादा विणा घ्यायचे आणि त्या ठिकाणी जाऊन अरण्यात मध्ये गायन करायचे. रोजचा प्रकार सुरू झाला. एक दिवस झाला, 2 दिवस झाले, असं बघता बघता 2 महिने झाले. सर्वांना चिंता पडू लागली की भीमदादा विणा घेऊन कुठं जातात. रोज त्या ठिकाणी भीमदादा जायचे आणि त्या ठिकाणी त्या अरण्यामध्ये गायन करायचे. भीमदादाचा आवाज जरा एवढा सुंदर नव्हता, त्याच्यामुळे भीमदादाला थोडं हे वाटायचं. रोज गायनाला भीमदादा जायचं. पण एक दिवस भगवंतानं लीला अशी केली की त्या गावामध्ये एक कुंभार राहत होता. त्या कुंभाराचे गाढव आपोआप सुटले. कुंभाराचे गाढव सुटले आणि थेट त्या अरण्याकडे गेले. अरण्यामध्ये पांगले ते गाढव, सर्व गाढव त्या ठिकाणी गेले. आता कुंभाराला चिंता पडली की बाजारला जायचंय, मटके घेऊन आपल्याला बाजारला जायचंय. पण त्या ठिकाणी आपल्याला गाढव तर पाहिजेत ना वजासाठी. या ठिकाणी एक सुद्धा गाढव नाही. कुंभार दादा अरण्यात गेले, इकडे तिकडे पाहायला लागले, खूप दूर गेले. दुरून हळूहळू आवाज यायला लागला. बघत 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 त्या ठिकाणी ते कुंभार दादा त्या शिवालयाच्या जवळ गेले आणि कुंभार दादानं मनात विचार केला, आपलं गाढव तर खूपच हुशार झालंय, आता हे गाढव मंदिरात जाऊन ओरडायला लागलंय. भीमदादा होते ते. कुंभाराला वाटलं की आपलं गाढव हुशार झालंय, आता ते मंदिरात जाऊन गायन करायला लागले, ओरडायला लागले. म्हणजे रोज गाढव सुटल्यानंतर गायन करायला या ठिकाणी येतं का काय? कुंभार त्या ठिकाणी शिवालयामध्ये गेला. असं शिवालय होतं, भुवनेश्वर देवस्थान सारखं शिवालय होतं. तो कुंभार दादा सभागृहामध्ये गेला, पाहत होतो त्या ठिकाणी गाढव नाही, पण आवाज गाभाऱ्यातून यायला लागला. आता कुंभार दादा खूपच खुश झाले. मी या ठिकाणी कधी या मंदिरात आलो नाही, पण माझं गाढव शिवालयामध्ये शंकरापाशी जाऊन गायन करायला लागले. खूप खुश झाला तो कुंभार. त्या ठिकाणी गेला, आतमध्ये गेला तर पाहतो तर त्या ठिकाणी भीमदादा आहे. भीमदादाला राग आला. भीमदादाने रागामध्ये स्वतःची गदा उचलली आणि त्या कुंभारावर मारणार. तेवढ्यात त्या कुंभाराने हात जोडले, खाली लोळायला लागला आणि कुंभार भीमदादाकडे विनंती करतो की दादा, मला माहित नव्हतं की तुम्ही आहेत म्हणून. भगवान त्या भीमदादाने सुद्धा विचारायचा प्रयत्न केला. विचारलं त्या कुंभाराला, अरे पण तू या ठिकाणी इतक्या दूर कशा करता आला? हे शिवालय तर खूप दूर आहे, मग तू या शिवालयामध्ये कशा करता आला? तर कुंभार दादाने सांगितलं, भीमदादाला कुंभार दादाने सांगितलं की दादा, माझे गाढव सुटलेले आहेत, म्हणून मी या अरण्यामध्ये गाढव शोधत शोधत मला गाढवासारखा मंदिरातून आवाज यायला लागला, म्हणून मी शिवालयामध्ये पाहिलं, त्यात माझी काही चुकी नाही. मग भीमदादाला कळून चुकलं की आपल्याच्याने काही हे गायनाचं होणार नाही, आपल्याकडून गायनाचं होणार नाही. पण तो भगवान कृष्ण आहे. भगवान श्रीकृष्णानंच लीला केलेली होती. त्याला माहित होतं तो गाढव राखणारा सुद्धा श्रीकृष्णच होते. पण भक्ताला नाराज भगवान श्रीकृष्ण असो, भगवान परमात्मा आपल्या भक्ताला नाराज पाहू शकत नाही दादा. भीमदादा नाराज होऊन आपली विणा घेऊन, गदा घेऊन राजमहलाकडे आले. भगवान श्रीकृष्णानं पाहिलं की भीमदादा, तुम्ही कुठं जाता? तुम्ही विणा घेऊन आता 1 महिना झाला, 2 महिने झाले, तुम्ही खूपच विणा घेऊन रोजच जातात, येता गायन करा बरं. भीमदादा लाजले, हसायला लागले. पण त्या ठिकाणी तरी सुद्धा भगवान श्रीकृष्णानं भीमदादाकडून गायन करून घेतलं. आवाज कसा का असाना, पण भगवान परमात्म्यानं अंतर्भाव पाहिला. काय पाहिलं? भगवान परमात्म्यानं अंतर्भाव पाहिला आणि अर्जुनाला बोलू लागले की, भीमाला बोलू लागले की, काय सुंदर तुझा आवाज आहे रे, वा.
काय सुंदर तुझा आवाज आहे. खुश झाले भीमदादा. देवाला तुमच्या कशाचीच अपेक्षा नाही, फक्त शुद्ध भाव पाहिजे. कशाचीच अपेक्षा नाही, फक्त काय पाहिजे? शुद्ध भाव पाहिजे. मग तुम्ही देवाला काही पण व्हा, एक बेलपत्र व्हायला काय, आणि तुम्ही देवाला थोडस पाणी व्हा, काही पण व्हा, फक्त शुद्ध भाव पाहिजे. शुद्ध भावाने जर वाहिलं ना तर तो भगवान परमात्मा नक्की तुमची इच्छा पूर्ण करेल. विठाला विठाला. मग तुम्ही म्हणाल की हा भगवान परमात्मा फक्त जन्म मरणाचाच फेरा चुकवतो का? हा भुवनेश्वर भगवान परमात्मा महादेव फक्त जन्म मरणाचा फेरा चुकवतो का? अजून दुसरं काही करत नाही का? तर करतो ना. हा साचार परमात्मा, हा भगवान भुवनेश्वर, हा महादेव तुमची जी इच्छा आहे ना ती इच्छा सुद्धा पूर्ण करतो. तेच नाथबाबा अभंगाच्या शेवटचे एका जनार्दनी पूजिता साचार इच्छिले हरिहर पूर्ण करीती. या हरिहराला कशाचीच अपेक्षा नाही, तुमची कशाचीच अपेक्षा नाही. फक्त शुद्ध भावनेने भक्ती करा. काही सुद्धा काम करा, तुम्ही कशाने पण सेवा करा, तेवढंच पुण्य या ठिकाणी. आज महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे. महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे आणि कीर्तन झाल्यानंतर आपल्या या ठिकाणी रुद्राभिषेक आहे. हे सर्वांना ज्ञात आहे. आणि नाथबाबांनी सुद्धा अभंगामध्ये सांगितलेलं काय सांगतात नाथ महाराज? शिवरात्री व्रत करा यथाविधी, भावी पूजा दे शिवलिंग विठोबा रखो.